किशोर शेषराव चव्हाण, गाव माटरगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. याला जानेवारीमध्ये आपलं कोरटॅक्स आणि बुलटच्या कांड्याची ड्रिचिंग केली जाईल. फुटव्याची संख्या वाढली, हाईट भेटली आणि ग्रीन आपलं क्वालिटी बी आली त्याला. मग याला आपण टिकून गेल्यानंतर बेसन डोस टाकला सर. दाणेदार टाकलं होतं आणि युरियन दाणेदारच टाकलं. 20-13 वापरलं होतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर किती दिवस त्यांना सोडलं? काही रिझल्ट नाही भेटले मला एवढी, म्हणजे म्हणे असं ते खत घेत नव्हतं ते. मग मी साहेबाला बोलायला म्हणजे आता असं झालं त्यानं पाहिलं. मग ते बा तुम्ही असं असे ड्रिचिंग करा म्हणे या बुलटची कोरटेक्स म्हणून. म्हणलं चालेल. ते जे मी वल्ल करून घेतलो रानन, वल्ल ड्रिचिंग केली आणि वल्ल करून मी माझे पाय इतके फासाचे वल्ल्यामध्ये. लोक म्हणायचे वल्ल्यात काय करू एवढे पावसा जागा. मी ड्रिचिंग केली वल्ल्यात. म्हणलं आता याला काही इथं होईल, पण मग आपलं सक्सेस झालंच पाहिजे ना कशा तरी. आपल्याला हेच अपेक्षा आहे, ऊस सुधारला पाहिजे. किती दिवसात बदलायला चालू झालं बरं प्लॉट? एका महिन्यातच क्लिअर झालं साहेब. पूर्ण प्लॉट हाईट बी भेटली. 200 लिटरचं बॅरल मध्ये ते कालवलं, 4 लिटर आणि 7 बुलटच्या कांड्या. आणि त्याची मी पंप भरून ड्रिचिंग केली त्यानुसार. मग आता हा जिथं जे पॅच दिसतोय इथे एक मध्येच एक पिवळा आहे, तो जो आहे तर तिथं मग औषध कमी पडलं का गेलं नाही का तिथं रिझल्ट नाही गेलं, पण मग त्याचे 9 कमी जादा पिचकरीच्या पंपानुसार कमी जादा झालं असं. बरं. फक्त एवढाच कोपऱ्याचा विषय आहे का? बाकी मग कुठं याच्या पलीकडे पूर्ण हिरवा आहे का? हा तुम्ही कुठं पहा हा जो पिवळं पण आहे का अजून पण टिकून आहे समजा. हा हा जो विषय आहे. कमी होत चालला साहेब. पण मग खोडाची जाडी जबरदस्त आहे. जाडी आणि कांडीची आपलं फोडायची कम जाड झाली तिथे. हां कम जबरदस्त आहे. फुटाची संख्या खूप भारी हो. हा 3102 जाती ती. फुटवा म्हणजे एकदम जबरदस्त फुटला त्याला आणि जाडी पण जबरदस्त आहे. आणि मग ते तिकडे मळ्यात नवीन ऊस लावलेला आहे, तिथे एक्सप्रेस घेतलं तुमचं बॅग. एक्सप्रेस बॅग टाकली का त्याच्यात? त्याला किती वेळ टाकून बरं? त्याला आता एक 22 दिवस झाले असं, पण त्यानं बी एकदम ग्रीनरी आली. आणि तो ऊस असा साहेबाला दाखवला त्यावेळेस असा हे होता, बारीक होता. किती बॅग टाकले आपण एकरी? मी ती एकच घेतली साहेब ती. आणि त्याच्यासोबत खत काय काय टाकलं? मॅग्नेशियम घेतलं, युरिया घेतला, 20-13 घेतलं. आतापर्यंत जे तुम्ही वापरलं ते एक्सप्रेस आणि त्याच्यात बदल काय दिसला तुम्हाला? एक्सप्रेस मध्ये रिझल्ट चांगले. आता आपण नवीन ऊसाला केलेलं आहे साहेब या साहेबाचं नुसार, तर मला चांगले वाटले ते. तुम्ही नेऊन दाखवतो जाऊ ना. हे महत्वाचं होतं आपलं. कसं होतं प्रोटेक्ट खूप चांगले आहे. मग ऊस गेलं मला ते, पण मग ते मला रिझल्ट भेटले, पैशाचं काही वाटलं नाही. जर ऊस मोडायची वेळ नाही आली? नाही मला जाता येता लोक म्हणायचे तुम्ही ऊस असा का झाला, मला वाटत त्याचं टॉनिक जेव्हा आम्हाला रिझल्ट भेटायचे त्याच्यापेक्षा डबल रिझल्ट येते. घालून मग म्हणजे आंतरप्रवाह आणि पान बी लोक ओरडतात. या शिकवताना तुम्ही हे झाले असते साहेब, जर त्याचं ट्रीटमेंट राहिली. जमीन गावाजवळ केवळती साहेब. याचे फेरतची कमतरता आहे. माती परीक्षण केलेलं आहे, फेरतची कमतरता आहे बाई, त्यांचं म्हणणं आहे. तर मग कॉर्टेक्सचे रिझल्ट का आले तुम्हाला? कॉर्टेक्समध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस याचं बॉन्डिंग तोडणारे बॅक्टेरिया ते काय करतायत, हे जे आपण आत्तापर्यंत खतं टाकलेत ना, याचाच मेजर रोल आहे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा. ऊसामध्ये तरी मेजर तोच. त्यांनी कांडी जाड होणं, कांडीची लांबी वाढणं, प्रतिकारशक्ती वाढणं हे त्याच्यातून आपल्याला अपेक्षित असतं. पण जर ते दोन्ही अन्नद्रव्य जर ब्लॉक झाले, चॉकअप झाले म्हणून आपण, तर ते घ्यायला चान्स राहत नाही. आणि हा जो बॅक्टेरिया आहे कॉर्टेक्सचा, हा त्याला मदत करतो अपटेक करायला. बाकी त्याच्यामध्ये कुठलंही टॉनिक नाही, त्याच्यामध्ये कुठलंही खत नाही. मी अद्रकीला वापरलेलं आहे. बुलेटचं तर काम वेगळं आहे. बुलेट तुम्हाला मुली वाढायला काम करते, तुम्हाला जाडीला मदत करते, तुम्हाला फुटवायला मदत करते. पण जे कॉर्टेक्सचं रोल आहे, याला हिरवं ठेवणं कंटिन्यू लॉंग टाईम. आणि तिथून ज्या वेळेला जो उपजत जे हिरवं होतं ना पीक, ते आपण वरून टॉनिक मारून नाही करू शकत. नाही तुम्ही याला किती टॉनिकची स्प्रे घेतले असते, ही कॅनोपी तयार झाली असते. नाही तुमचा मी सगळ्यात पहिला फोटो बघितला होता, एकदम प्लॉट पिवळा झालेला, एकदम छोटे छोटे. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर फोटो आले तुमचे. त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही साहेब. माझ्याकडे जुनी फोटो आहे ना, गावशीत दिलं त्यांची जी कॉर्टेक आणि बुलटच्या कांड्या. पण मग त्याच्यापासून मला आता 1 महिन्याचे रिझल्ट भेटले. त्याच्यापासून कलर बदलत गेला ना. नाव साहेब